मस्तपैकी असं आम्ही रेडी होऊन ओवीच्या बड्डेला चाललो होतो. थोडंसं कॉमेडी चाललेली माझी आणि शंभूचे. तो म्हणत होता मी बोलणार आहे माईकमध्ये, तू नको बोलूस. त्याला खूप आवडतात व्हिडिओ बनवायला आधीच. म्हणलं आम्ही चाललो आहे रेडी होऊन ओवीच्या बड्डेला. हे बघा शिव काय असा बसला काकाच्या गाडीवरती, गाडी चालवत होता. अरे बापरे, हा पण काय आता ड्रायव्हिंग करतो का काय काय माहिती आता काकांसोबत. हे बघा कशी गाडी चालवतोय हा, मस्त गाडी चालवत होता हा. त्यात हे डोक्यावर डोंगर पाडलं होतं, त्यातून नक्कीच बाहेर निघाला. नेमका कुठून आहे हेच कळत नव्हता बघा. त्यात माझी मावशी हसत होते. तोपर्यंत घरी आलो. ओवीचे पप्पा डेकोरेशनची तयारी करत होते. त्यात शंभू असा ओवीला काहीतरी भीती घालत होता. ते आधीच खूप घाबरते त्याला, फुग्यांना. मस्त अशी त्याची मस्ती चालू होती शंभूची. परत तिचे मम्मी आत्तू पप्पा असे तिचे बड्डेचे डेकोरेशन करत होते. हे शंभू आणि शिव दोघं खूप मस्ती करतात. कुठं पण जाऊ दे अजिबात शांत बसत नाहीत. दोघांचं असंच काहीतरी वेगळं चालू होतं. त्यात शिव पण आमचा ओवीला भीती घालवत होता फुग्यांना. असं ओवीचा बड्डे तिला थोडंसं ओवाळून घेतलं, थोडी साखर खाऊ घातली. आधीच मॅडमच्या आमच्या दात दुखत आहेत खूप. आणि त्यात बघा शंभूचं, त्या ओवीपेक्षा शंभूलाच घाई असते केक कट करण्याची. पहिली गोष्ट त्यात असे फोटो क्लिक केले. फोटोशिवाय मजा नाही बाबा आपल्याला कशातच, पहिले फोटो लागतात. असं केक कट करून घेतला. त्यात ओवी आणि शिव खूप घाबरत होते त्या कॅन्डलला बघून. केक कट केला, तिला खाऊ घातला तिच्या मम्मीनी पप्पांनी. थोडंसं परत बोर नाण्याची तयारी केली. तर त्यात ती आजारी असल्यामुळं तिचे सगळे हट्ट पुरवावे लागतात, नाहीतर मॅडम आमच्या रुसून बसतात सर्वांवरती. हे बघा मस्ती चालू होती मुलांची. सगळ्यात ना हे मुलांना खूप आवडतो हा खेळ. नाही बघा शंभू आमचा खूप मस्ती करत होता. सर्वजण तिला अशा आंघोळ घालत होते त्या चिवड्यानी पूर्ण. हे बघा शिव आमचं चॉकलेट खातोय. हे बघा झाले. मॅडम रडल्या नाहीत, त्यात मी पण गेले. तिला थोडंसं हे केलं, टाकलं तिच्या डोक्यावर चिरमुरे वगैरे. मस्ती चालू होती इथं परत अशी आमची काहीतरी वेगळीच. हे बघा आत्या आमच्या कुठं जाईल तिथं आधी हसावं लागतं आम्हाला. काय थोडीफार अशी मस्ती चालू झाली. हे बघा सर्वांनी आत्याचं पण बोरनान करून घेतलं इथं. त्या आधीच बोलल्या होत्या लहान असताना माझं झालं नाही म्हणून, त्याचं पण करून त्यांचं पण करून घेतलं आम्ही. असं थोडी मस्ती चालू होती. हे बघा दोघी मैत्रिणी कशा मस्ती करतात. कुठं जाईल तिथं ह्यांच्या दोघांची जोडच असते बरं का. हे बघा त्यात भैया पण आमचा मस्ती करत होता. हे बघा मामा, सर्वजण खूप खुश होत्या, एन्जॉय करत होते. आत्याचा पण बोरनान झालं ह्याच्यातच, ओवीच्या ह्याच्यातच. मस्त एन्जॉय झाला. फॅमिली मोठी पाहिजे राव, खूप मज्जा येते.